गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण बघितलं होतं केमिकल रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शनची काल आपण एक छोटीशी डेफिनेशन बघितली होती. त्या डेफिनेशन सुरुवातीला मी सांगते. तर काल त्याच्यामध्ये आपण सरळ सरळ म्हटलं होतं की द प्रोसेस इन विच one or more substance combines chemically and it form new substance having new physical and chemical properties are called as chemical reaction. बरोबर. कालची जी डेफिनेशन होती ना बाळांनो, ती थोडीशी रेग्युलर जनरल डेफिनेशन म्हणून होती, ज्याच्यामध्ये मिक्सिंग केलं की दोन कंपाऊंड तीन कंपाऊंडचं मिक्सिंग केलं की आपण त्याला काय बोलत होतो, केमिकल रिॲक्शन. ती जी केमिकल रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन जर व्हायची असेल तर त्याच्यामध्ये दोन टाईपचे चेंजेस होतात म्हणून सांगितलं होतं मी. एक म्हणजे त्याच्याकडे फिजिकल चेंज पण होतो, केमिकल चेंज पण होतो. जर फिजिकल चेंज झाला तर कंपोजिशन जे आहे ते फिक्स राहतं, आणि जर केमिकल चेंज झाला तर इट कन्वर्ट कंपोजिशन, म्हणजेच त्याच्यामध्ये कंपोजिशन जे आहे ते काय होणार, चेंज होणार. मग आता हे जर असं असेल, फिजिकल चेंज केमिकल चेंज, त्याचा डिफरन्स वगैरे काल आपण स्टडी केला आहे डिटेलमध्ये. जर ते तसं असेल तर आता आपल्याला हे सगळंच्या सगळं सायंटिफिक लँग्वेजमध्ये सांगणं पण गरजेचं आहे. आता फक्त असं म्हणून चालेल का कॉम्बिनेशन ऑफ 2 or more एलिमेंट्स केमिकली और 2 or more कंपाऊंड्स केमिकली, असं म्हणून चालेल का, नाही आहे. म्हणजे आता ॲक्च्युली त्याच्यामध्ये काय होते प्रोसेस, याच्यावरून आज पुन्हा एक नवीन डेफिनेशन मी दिलेली आहे. कालची पण डेफिनेशन परफेक्ट करायची, आज आणि परत आता नवीन एक डेफिनेशन आपण सांगणार आहोत केमिकल रिॲक्शनची. तीही डेफिनेशन परफेक्ट करायची, कारण केमिकल रिॲक्शन हा एवढा छोटासा पार्ट नाही की ज्याच्यामध्ये एक सिंपल डेफिनेशन सांगितली बाबा आणि सगळी कन्सेप्ट स्टडी झाली, असं होणार नाही आहे. कारण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट आहेत. बऱ्याच जणांनी जी काही डेफिनेशन सांगितले ते वेगवेगळे पॉईंट्स ऑफ व्ह्यू ठेवून डेफिनेशन सांगितलेले आहेत. आता याच्यात आजची जी डेफिनेशन जी आहे त्याच्यामध्ये काय सांगितले बघा, द प्रोसेस इन विच सम सबस्टन्स अंडरगोज बॉन्ड ब्रेकिंग and transformed into new substance by formation of new bond are called as chemical reaction. आता कालची जी डेफिनेशन होती ती टोटली डिफरंट होती. आजची डेफिनेशन कशावरती बेस ठेवलेली आहे, तर बॉन्डवरती डेफिनेशन बेस ठेवली. कालचं जे होतं ते जनरल कॅरेक्टरिस्टिक जनरल स्ट्रक्चरवरती आपण सांगितली, पण आजची डेफिनेशन पण तितकीच महत्त्वाची आहे. आता का महत्त्वाची आहे, सरळ सरळ डेफिनेशनवरून बराचसा अर्थ त्यातला समजतो बाळांनो. द प्रोसेस इन विच काय सांगितलं पुन्हा एकदा बघा, द प्रोसेस इन विच सम सबस्टन्स अंडरगोज बॉन्ड ब्रेकिंग, म्हणजे काही त्यातले सबस्टन्स काय करतात, बॉन्ड ब्रेकिंग करतात, अँड ट्रान्सफर्ड इनटू न्यू सबस्टन्स बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड. म्हणजे एखादा सबस्टन्स जो असेल तो बॉन्ड ब्रेक करणार आणि नवीन बॉन्ड फॉर्मेशन करून नवीन सबस्टन्स तयार करणार. त्याला ॲक्च्युली आपण काय बोलतो, प्रोडक्ट असं बोलतो. दिस प्रोसेस आर कॉल्ड ॲज केमिकल रिॲक्शन. आता पुन्हा एकदा डेफिनेशन सांगते बघा, द प्रोसेस इन विच सम सबस्टन्स अंडरगोज बॉन्ड ब्रेकिंग अँड ट्रान्सफर्ड इनटू न्यू सबस्टन्स बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड आर कॉल्ड ॲज केमिकल रिॲक्शन. आता ही जी डेफिनेशन आहे ही तशी सायंटिफिक डेफिनेशन आहे, कारण आपण आता जे काही चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत किंवा आपला पुढचा जो सगळा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ते या डेफिनेशन थ्रू आहे. कालची पण डेफिनेशन परफेक्ट करायची, ही डेफिनेशन जी आहे ती परफेक्ट करा, कारण डेफिनेशनला कंपल्सरी आहे असं सगळं स्टेटमेंट लागतं तरच पूर्ण मार्क्स मिळतात, अन्यथा मार्क्स मिळणार नाही आहे. आता याच्यामध्ये ही जी डेफिनेशन सांगितली याच्यामध्ये सरळ 2 कंडिशन आपल्याला सांगितलेल्या आहेत. एक कंडिशन अशी सांगितलेली आहे की सबस्टन्स अंडरगोज बॉन्ड ब्रेकिंग, करेक्ट, आणि दुसरी कंडिशन अशी सांगितलेली आहे की ट्रान्सफर इनटू न्यू सबस्टन्स बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड. मग आता ह्या 2 वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. आता ह्या 2 कन्सेप्टसाठी आपल्याकडे असा एखादा सबस्टन्स पाहिजे की ज्याच्यामध्ये बॉन्ड ब्रेक होईल, आणि असा एखादा सबस्टन्स पाहिजे की ज्याच्यामध्ये नवीन बॉन्ड तयार होईल. म्हणजे बॉन्ड ब्रेकिंग पण आलं आणि बॉन्ड फॉर्मेशन पण आलं. जर असं असेल तर आपल्या केमिकल रिॲक्शनमध्ये बघा 2 पार्ट असतात. म्हणजे काल फक्त आपण मिक्सिंग ऑफ म्हणत होतो, सोडून देत होतो. आज जर बघितलं तर आज डिटेलमध्ये त्याची कन्सेप्ट जर काढला तर एक सबस्टन्स असा आहे की ज्याच्याकडे बॉन्ड तयार होणार, एक सबस्टन्स असा आहे की ज्याच्याकडचा बॉन्ड ब्रेक होणार. म्हणजे आता आपल्याला याच्यावरून पहिल्यांदा हे शोधलं पाहिजे की त्याच्याकडं रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होणारे पार्ट जे आहेत ते काय काय असू शकतात. त्याच्यावरून एक छोटासाच पॉईंट आपण बघूया पहिल्यांदा, तर कंपोनंट ऑफ रिॲक्शन. एखादी रिॲक्शन स्टडी करायची असेल तर त्याच्याकडे काय असतात, तर कंपोनंट्स असतात. आता ते कंपोनंट म्हणजे ॲक्च्युली आपण असं म्हणतो की पार्टिसिपंट असं बोलू शकतो, पार्टनर असंही म्हणू शकतो, किंवा काही वेळेला आपण कुठली एखादी प्रोसेस करायची असेल तर रॉ मटेरियल म्हणतो, नंतर त्याच्यानंतर प्रोसेसिंग नंतर काय मिळतं, प्रोडक्ट मिळतो. मग आता तसं जर असेल तर ते रॉ मटेरियल म्हणजे काय, त्याला काहीतरी असेल ना, आणि जो प्रोडक्ट म्हणतो त्याला काहीतरी म्हणता येत असणार. म्हणजे याचा अर्थ रिॲक्शनसाठी पण आपल्या केमिस्ट्रीमध्ये 2 कंपोनंट यूज केले.
पहिला कंपोनंट आहे बाळांनो रिॲक्टंट आणि दुसरा कंपोनंट काय आहे प्रोडक्ट. आता रिॲक्टंट जो आहे तो ऍक्च्युली काय असतो, आता रिॲक्टंटची पण डेफिनेशन सांगितली पाहिजे, प्रोडक्टची पण डेफिनेशन सांगितली पाहिजे. द सबस्टन्स, आता रिॲक्टंट म्हणजे ऍक्च्युली काय असतं बघा, द सबस्टन्स टेकिंग पार्ट इन केमिकल रिॲक्शन. बघा आता द सबस्टन्स taking part in chemical reaction are called as reactant. आता असा सबस्टन्स, कारण वर आपल्याकडे दोन पार्ट आहेत, पुन्हा एकदा डेफिनेशन बघा, द सबस्टन्स टेकिंग पार्ट इन केमिकल रिॲक्शन आर कॉल्ड ॲज रिॲक्टंट. असा सबस्टन्स की जो रिॲक्शन मध्ये भाग घेईल त्याला काय बोलायचंय रिॲक्टंट. असा सबस्टन्स की जो रिॲक्शन मध्ये भाग घेईल त्याला काय बोलायचंय रिॲक्टंट. मग आता तुमचे रिॲक्टंट कोण कोण असू शकतात, काय वेळेला तुमचे रिॲक्टंट, आता इथे खाली देते बघा, रिॲक्टंट म्हणून जे आहेत ते ॲटम असू शकतात, इलेमेंट असू शकतात, बरोबर ना. काही वेळेला कंपाऊंड पण असू शकतात. म्हणजे जो रिॲक्शन मध्ये कसले ॲटॉमिक रिॲक्शन असेल, ॲटॉमिक स्टेज रिॲक्शन असेल तर ॲटम असणार आहेत, इलेमेंटल स्टेजला रिॲक्शन असेल तर इलेमेंट्स असतील, कंपाऊंड स्टेजला रिॲक्शन असेल तर कंपाऊंड्स असतील. म्हणजे जे रिॲक्शन मध्ये कुठल्याही टाईपची केमिकल रिॲक्शन असू देत, रिॲक्शन मध्ये जे भाग घेतात त्या सगळ्या कंपोनंटला काय बोलायचंय रिॲक्टंट. त्या सगळ्या कंपोनंटला काय बोलायचं रिॲक्टंट. अगदी सिंपल साधी सुटसुटीत डेफिनेशन आहे. द सबस्टन्स टेकिंग पार्ट इन केमिकल रिॲक्शन आर कॉल्ड ॲज रिॲक्टंट. द सबस्टन्स टेकिंग पार्ट इन केमिकल रिॲक्शन आर कॉल्ड ॲज रिॲक्टंट. सेकंड आहे त्याच्यामधला प्रोडक्ट. त्याच्यामध्ये काय सांगितले बघा, द सबस्टन्स फॉर्मड आफ्टर द केमिकल रिॲक्शन. बघा त्याच्यामध्ये काय सांगितलं, द सबस्टन्स फॉर्मड आफ्टर द केमिकल रिॲक्शन. द सबस्टन्स फॉर्मड आफ्टर द केमिकल रिॲक्शन आर कॉल्ड ॲज प्रोडक्ट. म्हणजे असा सबस्टन्स की केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर तयार होतो त्याला काय बोललं जातं प्रोडक्ट. The substance formed after the chemical reaction are called as product. आता प्रोडक्ट म्हणून काय काय असू शकतं, तर ज्यावेळेला आपण रिॲक्टंट म्हणून ॲटॉमिक मेंबर घेतले असतील तर ॲटम कंबाईन होतील, इट फॉर्म प्रोडक्ट. इलेमेंट घेतले असतील, these two elements, 3 elements combined to form product. समजा कंपाऊंड घेतले असतील, these two compounds converted into product. म्हणजे पहिलं जे स्टेटमेंट दिलं होतं ना, अंडरगोज बॉन्ड ब्रेकिंग. बॉन्ड ब्रेकिंग जी कन्सेप्ट जी असते ना बाळांनो, ती रिॲक्टंट मध्ये असते. रिॲक्टंट काय करणार, असा सबस्टन्स की जो बॉन्ड ब्रेक करतो, आफ्टर द बॉन्ड ब्रेकिंग दे फॉर्म प्रोडक्ट. असा सबस्टन्स की जो बॉन्ड तयार करतो. म्हणजे रिॲक्टंट मध्ये सगळेचे सगळे बॉन्ड ब्रेक केले जातात, देन कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. आणि प्रोडक्ट मध्ये काय केलं जातं, इट इज न्यू सबस्टन्स फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड. बरोबर ना. म्हणजे रिॲक्टंट बॉन्ड ब्रेकिंगसाठी असेल, प्रोडक्ट जो आहे तो बॉन्ड फॉर्मेशनसाठी असेल. कळलं. म्हणजे आता केमिकल रिॲक्शन होताना आता आपल्या समोर बऱ्यापैकी स्केलेटन समोर आलं, जे रिॲक्शन मध्ये भाग घेतात, ज्या दोघांचं आपण कॉम्बिनेशन करतो किंवा एखादा सिंगल सबस्टन्सच आपण डायरेक्ट कन्वर्ट करतो त्याला काय बोलणार रिॲक्टंट. आणि कन्वर्टिंग फॅक्टर म्हणजे आफ्टर द रिॲक्शन फॉर्मेशन ऑफ सबस्टन्स, दिस सबस्टन्स आर कॉल्ड ॲज प्रोडक्ट. बरोबर. आता त्या प्रोडक्टकडे ज्या प्रॉपर्टी असतील त्या रिॲक्टंट सारख्या असतात का नसतात, तर रिॲक्टंट यांच्या प्रॉपर्टी डिफरंट असणार बाळांनो. आणि आफ्टर फॉर्मेशन प्रोडक्टच्या पण प्रॉपर्टी डिफरंट असणार आहेत. कारण आपण कालच म्हणताना काय म्हटलंय, तर नवीन सबस्टन्सच तयार होतं ना, हॅव्हिंग न्यू फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी. म्हणजे आपल्याकडे जो रिॲक्टंट आहे त्या रिॲक्टंटचं कन्वर्जन होऊन काय मिळतं प्रोडक्ट. म्हणजे रिॲक्टंटचे बॉन्ड शक्यतो ब्रेक होतील आणि प्रोडक्टमध्ये काय होणार न्यू बॉन्ड फॉर्मेशन. म्हणजे दिलेल्या डेफिनेशनवरून आपल्याकडे 2 कंपोनंट असले पाहिजे. आता हे जे दोन्ही कंपोनंट्स आहेत हे कंपोनंट तरी तयार झाले. आता दुसरं सगळ्यात महत्त्वाचं केमिकल रिॲक्शनची डेफिनेशन माहीत झाली आपल्याला. केमिकल रिॲक्शन मध्ये कंपोनंट्स कुठले कुठले असतात ते माहीत झाले. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केमिकल रिॲक्शन रिप्रेझेंट कशी करायची. बरोबर ना. आता पुढचा जो पॉइंट आहे तोही महत्त्वाचा आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन. रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन. आता असं म्हणाल की हे कशासाठी लागतं, तर एक म्हणजे आपण फक्त डेफिनेशन सांगितली आणि सोडून देणार आहोत का, नाही.
कारण आता आपल्याला ठीक आहे, आपण फक्त तात्पुरता विचार केला, तेवढंच डेफिनेशन परफेक्ट केला, हा 10th मध्ये तेवढं स्टडी केलं, मार्क्स मिळवले, पुढे गेलो, असं अजिबात नाही. कारण हा चॅप्टर जो आहे तो हा चॅप्टर आहे असा बाळांनो तुम्हाला, जर तुम्ही पुढे सायन्सला ॲडमिशन घेणार असाल तर तिथं आहे असं सगळं लागणार आहे. त्यामुळे हा बेसिक पॉईंट आहे, इथल्या इथं परफेक्ट झाला पाहिजे. मग आता एखादी केमिकल रिॲक्शन आपण तर डेफिनेशन आधी सांगितली, कालही सांगितली होती. रिॲक्शनसाठी काय काय लागतं, तर 2 कंपोनंट लागतात, रिॲक्टंट बघितला, प्रोडक्ट बघितला, बरोबर. आता रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन. आता ही जी केमिकल रिॲक्शन आहे ना, म्हणजे हे तोंडी फक्त सांगितलं की लिहायची कशी, बरोबर ना. याच्यामध्ये लिहायचं कसं, तर त्याच्यामध्ये 2 पद्धतीने याचं रिप्रेझेंटेशन देता येतं बाळांनो. एक आहे ते वर्ड इक्वेशन आहे, म्हणजे 2 प्रकारे लिहिता येणार. पहिलं जे आहे त्याला काय बोललं जातं, वर्ड इक्वेशन, बरोबर. आणि दुसरा एक आहे त्याच्यामध्ये केमिकल इक्वेशन. 2 प्रकारे 2 वेने हे रिप्रेझेंट केलं जातं. एक म्हणजे तुम्ही वर्ड इक्वेशन पण लिहू शकता, दुसरं जे आहे ते केमिकल इक्वेशन पण लिहू शकता. आता वर्ड इक्वेशन मध्ये काय येतं बघा, अ सिंपल वे ऑफ रिप्रेझेंटिंग, द सिंपल वे ऑफ रिप्रेझेंटिंग अ केमिकल रिॲक्शन. डेफिनेशन याची पण लिहूया आपण, लिहिते बघा. अ सिंपल वे of representing chemical reaction in word. कशामध्ये लिहायचं म्हणून सांगितलं, जर वर्ड मध्ये जर आपण ती रिॲक्शन लिहित असू किंवा वर्डला जर रिप्रेझेंट करत असू तर त्याला काय बोललं जातं, वर्ड इक्वेशन. आता ही नवीन कन्सेप्ट आहे, याच्या आधी तुम्हाला याचं काही माहिती नाही आहे, त्यामुळे आता हे शिकायचं आहे बाळांनो. आता काय सांगितलं, 2 प्रकारे आपल्याला रिप्रेझेंट करता येतं. एक म्हणजे वर्ड इक्वेशन, दुसरं बनवता येतं केमिकल इक्वेशन. आता वर्ड इक्वेशन म्हणजे सरळ सरळ डेफिनेशन काय दिली बघा, अ सिंपल वे ऑफ रिप्रेझेंटिंग केमिकल रिॲक्शन इन वर्ड आर कॉल्ड ॲज वर्ड इक्वेशन. आता हे कसं काय लिहायचं, तर याच्यासाठी आहे ना, समजा फॉर एक्झाम्पल मी एक एक्झाम्पल देणार आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये ते एक्झाम्पल व्यवस्थित बघायचं आहे. समजा माझ्याकडे कार्बन आहे, बरोबर. कार्बन प्लस मी त्याच्यामध्ये काय टाकलं बाळांनो, ऑक्सिजन टाकला. हा जो ऑक्सिजन मेंबर आहे ना, हा ऑक्सिजन डाय फॉर्म मध्ये असतो, त्यामुळे त्याला मी काय म्हणणार आहे, डाय ऑक्सिजन. इट फॉर्म कार्बन डाय ऑक्साइड, बरोबर. आता ही एक केमिकल रिॲक्शन आहे आपली, बरोबर. काय काय सांगितलं मी, कार्बन, कार्बन त्याच्यामध्ये काय टाकलं आपण, डाय ऑक्सिजन, इट फॉर्म कार्बन डायऑक्साइड. हे जी रिॲक्शन आहे ही केमिकल रिॲक्शन आहे, म्हणजेच कार्बन रिॲक्ट विथ डायऑक्सिजन, इट फॉर्म कार्बन डायऑक्साइड, बरोबर. आता इलेमेंट आहे कार्बन, दूसरा एलिमेंट है डायऑक्सिजन. These 2 elements chemically combines, it form carbon dioxide having different physical and chemical properties. बरोबर. यांच्या प्रॉपर्टी डिफरंट राहतील, यांच्या प्रॉपर्टी डिफरंट राहतील. कालची पण डेफिनेशन झाली आपली आणि आता आजची पण डेफिनेशन कंप्लीट झाली. आता हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर जे काय आपण केली प्रोसेस, त्याच्यामध्ये जे जे काय काय आपले रिॲक्टंट होते, या साईडचे जे काय आहेत ते रिॲक्टंट असतात. कार्बन एक रिॲक्टंट झाला, डायऑक्सिजन एक रिॲक्टंट झाला, कार्बन डायऑक्साइड आपला काय झाला, प्रोडक्ट झाला. मी जे काय असेल ते लिहिलं, पण लिहिताना कसं लिहिलं, तर वर्ड फॉर्म मध्ये लिहिलं. हा सिंपल वे झाला, म्हणजे जे आपण प्रोसेस करतो ना ते फक्त मिक्सिंग फॉर्म मध्ये लिहून फक्त ॲरो रिप्रेझेंट करायचं. ॲरो नंतर जे मिळतं, ॲरोचा हेड ज्या साईडला असेल त्यानंतर मिळणारा काय असतो, प्रोडक्ट असतो. तर हे कसं लिहायचं वगैरे, सो याचे रूल्स वगैरे सगळे आपल्याला पुढं स्टडी करायचे आहेत. आता हे झालं वर्ड इक्वेशन, म्हणजे अशा फॉर्ममध्ये पण आपण लिहू शकतो. पण हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे बघा. आता हे 2 फक्त सिंपल रिॲक्टंट घेतलेत ना मी, सिंगल इलेमेंट्स घेतलेत. पण समजा सल्फ्युरिक ॲसिड वगैरे असेल, हायड्रोक्लोरिक ॲसिड असेल, नायट्रिक ॲसिड सोबतची रिॲक्शन असेल, किंवा आपलं सोडियम हायड्रॉक्साईड असेल, पोटॅशियम हायड्रॉक्साईड असेल, तर हे मोठे मोठे मेंबर्स आहेत. आता यांचे नेम ठेवून मग ती रिॲक्शन कंप्लीट करून तिकडं प्रोडक्टचे नेम पण बऱ्याच वेळेला प्रोडक्ट पण मोठे मोठे नेम्स मिळतात. मग असं जर असेल तर हा वे आपल्याला युजफुल नाही आहे. हा फक्त जनरल एक सिंपल पाथ म्हणून आपण ठेवू शकतो, सिंपल वे म्हणून ठेवू शकतो. पण बऱ्याच वेळेला आपल्याला आता केमिकल रिॲक्शन म्हणजे 1-2 रिॲक्शन असतील का हो, नाही. आत्ताच आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये आणि अजून एक आपल्याला रिॲक्शनचा चॅप्टर बघायचा आहे, त्याच्यामध्ये भरपूर एक्झाम्पल आहे. आणि ही सोडून जर तुम्ही 11-12ला जर बघितला तर त्याच्यामध्ये तर अगदी खूपच सगळ्या रिॲक्शन आहेत. मग जर एवढ्या सगळ्या रिॲक्शन ह्या अशा फॉर्ममध्ये लिहित बसलो तर ते शक्य नाही आहे. म्हणून अजून एक पाथ आपण शोधला आणि त्याला काय बोललो आपण, केमिकल इक्वेशन. म्हणजे वर्ड इक्वेशन जसं होतं ना तसं आता आपण काय केलं, नवीन एक पाथ शोधला आणि नेम काय ठेवलं त्याचं, केमिकल इक्वेशन.
आता हे केमिकल इक्वेशन म्हणजे त्याची डेफिनेशन काय आहे बघूया. रिप्रेझेंटिंग केमिकल रिएक्शन इन अ कंडेन्स्ड फॉर्म. रिप्रेझेंटेशन किंवा रिप्रेझेंटिंग केमिकल रिएक्शन, रिप्रेझेंटिंग केमिकल रिएक्शन इन कंडेन्स्ड फॉर्म. इन कंडेन्स्ड फॉर्म. आता कंडेन्स्ड म्हणजे कसं छोटं. आता एवढं मोठं मोठं नाही लिहायचं. आता त्याचं काय करायचे, सिम्बॉलिक फॉर्म यूज करायचे. म्हणजे आता पुन्हा एकदा बघा, रिप्रेझेंटिंग केमिकल रिएक्शन इन कंडेन्स्ड फॉर्म बाय युझिंग chemical formulae. By using chemical formulae are called chemical equation. बरोबर. आता काय केलं बघा, वरती जर बघितला तर ते मोठे मोठे नेम्स वगैरे आपल्याला लिहायला लागणार. त्याच्याऐवजी काय सांगितलं आता, जर रिप्रेझेंटिंग केमिकल रिएक्शन इन कंडेन्स्ड फॉर्म बाय युझिंग केमिकल फॉर्म्युले. जर आपण केमिकल फॉर्म्युले यूज करून जर रिप्रेझेंट करायला लागलो तर ते पहिल्या पार्टपेक्षा किंवा पहिल्या वेपेक्षा थोडंसं इझी वे ठरेल. कारण आता मी लिहिते म्हणजे तुमच्या दोघांच्या मधला डिफरन्स लक्षात येईल. जर केमिकल इक्वेशन रिप्रेझेंट करायचं झालं तर कार्बन आहे, हेच इक्वेशन मी पुन्हा रिप्रेझेंट करते बघा. कार्बन आहे आपल्याकडं, बरोबर, रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल सी. माहिती आहे तुम्हाला, सिम्बॉल्स वगैरे आपण बघितलेले आहेत इलेमेंटचे. कार्बन रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल सी प्लस डायऑक्सिजन मीन्स O2 रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल O. ॲज ऑक्सिजनचा पण सिम्बॉल यूज केला, कार्बनचा पण सिम्बॉल यूज केला. पुन्हा देन इट फॉर्म ॲरो अँड फॉर्म कार्बन डायऑक्साइड मीन्स CO2, कार्बन डायऑक्साइड. बरोबर. आता बघा जरासं वरती पण वरचीच रिएक्शन, वरचंच इक्वेशन आहे, तेच इक्वेशन मी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये म्हणजेच केमिकल फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये लिहिलं. आता कार्बनच्या ऐवजी सी हा सिम्बॉल यूज केला, डायऑक्सिजनच्या ऐवजी O2 टाकला, कार्बन डायऑक्साइडच्या ऐवजी त्याचा केमिकल फॉर्म्युला लिहिला CO2. आता जर बघितलात तर हाही पाथ तसा आहे नाही असं काही नाही. ज्यावेळेला आपल्याकडे स्टडीसाठी काय नव्हतं त्यावेळेला आपण हाच पाथ यूज केला होता. जेव्हा असं समजलं की हे मोठ्याच्या मोठं स्ट्रक्चर लिहिण्यापेक्षा किंवा मोठ्याच्या मोठ्या कन्सेप्ट लिहिण्यापेक्षा सरळ सरळ आपण केमिकल फॉर्म्युलामध्ये पण लिहू शकतो. आणि तसं आल्यानंतर पुन्हा काय झालं, केमिकल फॉर्म्युला थ्रू पण रिप्रेझेंटेशन मिळालं. म्हणजे केमिकल रिएक्शन रिप्रेझेंटेड बाय टू वेज, इन वर्ड इक्वेशन अँड इन केमिकल इक्वेशन. वर्ड इक्वेशन मध्ये लिहा म्हटलं तर हेही लिहिता आलं पाहिजे, केमिकल इक्वेशन मध्ये लिहा म्हटलं तरी हेही लिहिता आलं पाहिजे. आणि इथून पुढे वळून आपण जास्तीत जास्त यूज जो आहे तो कशाचा करणार आहे तर केमिकल इक्वेशनचा. म्हणजे याच हा पार्ट जो आहे तो आपल्याला पुढे सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे केमिकल इक्वेशन थ्रू आपण सगळ्या रिएक्शन स्टडी करणार आहोत. याचा यूज जो आहे तो फक्त सुरुवातीला ज्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या बेसिक म्हणून येतात. त्या बेसिक पॉईंटमध्ये त्यांनी हा पॉईंट दिलेला आहे आपल्याला. समजलं. आता आज काय काय बघितलं आपण बघा. केमिकल रिएक्शनची नवीन एक डेफिनेशन बघितली, कॉम्पोनंटच्या 2 डेफिनेशन बघितल्या, त्याच्यानंतर रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिएक्शन बघितलं, त्याच्यामध्ये 2 इक्वेशन्स बघितले, वर्ड इक्वेशन, केमिकल इक्वेशन बघितलं. वर्ड इक्वेशनची डेफिनेशन कसं रिप्रेझेंट करायचं असतं रिप्रेझेंटेशन बघितलं, केमिकल इक्वेशन कसं डेफिनेशन बघितली त्याचं रिप्रेझेंटेशन बघितलं. आता कुठलीही रिएक्शन दिली, कुठलंही इक्वेशन दिलं, कुठलंही एक्झाम्पल दिलं तुम्हाला तर वर्डमध्ये इक्वेशन बनवा म्हटलं तरी बनवता आलं पाहिजे, जर केमिकल इक्वेशन बनवा म्हटलं तरी बनवता आलं पाहिजे. मी होमवर्कसाठी याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स देणार आहे, ते दोन्ही फॉर्मॅटमध्ये मी जे सांगितलं असेल क्वेश्चन त्यानुसार मला तुम्ही बनवून द्या. समजलं. इथंपर्यंत काय शंका आहे का बघा, काय याच्यामध्ये काय डाऊट्स वगैरे आहेत का बघा. त्याच्यानंतर आता पुढे आहे जे आपण रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिएक्शन जे लिहिलं ना, आता पुढचा पॉईंट हा आहे की हे जर केमिकल रिएक्शन्स किंवा हे केमिकल इक्वेशन जर आपल्याला रिप्रेझेंट करायचं झालं तर त्याच्यासाठी आहे ना स्पेशल रूल्स पाहिजे. आता फक्त कसं जे आपल्याकडे इन्फॉर्मेशन होती त्याच्यावर आपण 2 प्रकारे हे लिहिलं जातं हे सांगितलं, पण ॲक्च्युली हे लिहिताना काहीतरी रूल्स असणार आहेत ना, ते सगळेच्या सगळे रूल्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. ते रूल्स सगळे आपण उद्याच्या लेक्चरला स्टडी करू. समजलं. इथंपर्यंतचा जो पार्ट आहे तो डेफिनेशन वगैरे परफेक्ट करा. सगळ्या डेफिनेशन कंपल्सरी आल्या पाहिजे आणि काय सांगितलं बघा अशी मी आहे अशा परफेक्ट असणं गरजेचं आहे. समजलं. राहिलेला पार्ट जो आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला स्टडी करू.